टाक देत होते. अरे लयच गोंधळ लावला माहितो. मग त्याला बाबा भेटली. कोणाला? सुनबाईला. त्या सुनबाईनं सांगितलं तू असं कर बरं, तू वापस फिरून बोलते की एखाद्या वेळेस. तर म्हणे हा मी शेवटी म्हणत असते की तुम्हीच. सासू 50 बोलली, मग ही सुनबाई तिला म्हणायची तुम्हीच. मग पुन्हा सासू मोठ्यानं. मग बाबांनी सांगितलं ते एक शब्द का होईना तुझा ते बंद करून टाक. मग काय करायचं? म्हणे नम्र व्हायचं. मग नम्र कसं व्हायचं? म्हणे मी तुला औषध देतो, कोणाला सांगू नको, पण मी तुम्हाला सांगतो. बाबानं त्या सुनबाईला ते औषध दिलं. म्हणे सासू बोलायला लागली. आता तिच्या घरचा आनंद तर तिची सासूच आहे ना. तिच्या बाई सासू म्हणल्यावर पूर्ण ब्रह्मांडच झालं ते. तर म्हणे फक्त हे एक झाकणभर औषध तोंडात घ्यायचं, गिळायचं नाही. सासू बोलायला लागली तर हे औषध घ्यायचं तोंडात आणि गिळायचं नाही. तिचं बोलणं बंद झालं तर बाहेर जायचं, नालीत गुळणा फुकून टाकायचा. साधं पाणी होतं, मिठाचे खडे त्याच्यात कालवले होते, बस एवढंच औषध. मग सासू दुसऱ्या दिवशी ठेवला चहा, केला चहा, दिवस उगावला, सूर्यनारायण वर आला. इज्जत गडबड सडबड गेली. देवळीत ठेवली होती ती बाटली, कटकन झाकण उघडं, एक झाकण तोंडात टाकलं. सासू म्हणे हो काय करू राहिली मारुतीवाणी, तोंड काय फोगलं तू? अरे मी केलं तर आवाजच जात नाही राव. लाऊडस्पीकरचा आवाज लयच कमी केला त्यांनी. हा मला कीर्तन नाही करता येणार उद्या परवाच भाऊ. असं काय होत नाही, बाबा पाहून घेतील. काही मंडळी असली आजूबाजूची काही विक्षेप न याचा आवाज वाढव. मग तिने ते गुळणा धरला. मग ती सासू इकडे तिकडे पाहू लागली. माई बोलतच नाही, तोंडात गुळणा यायच्या. सासू 15-20 मिनिटं बोलली आणि त्या सासूला वाटलं किती बोलावं आपण. हा ही अजिबात शब्द बोल नाही, मी का मूर्ख आहे काय. पण अशी म्हणली मुकीत राहिली. 1-1 घंटा मोजून शिव्या देत होती ती माऊली म्हणजे सासू. 20 मिनिटावर आली. दुसऱ्या दिवशी 15 मिनिटं, 10 मिनिटं, 5 मिनिटं. एकदा तर असं झालं हिनं चहा अगोदर ठेवला, पण सासूला वाटलं तरी आपण म्हणावत. ती म्हणे ठेवला का चहा? तर म्हणजे झाकण तिच्यात एक थाप येलं. अहो बाबानं किती किमया करून टाकली. ते झाकणानं नम्रतेचं जे झाकण आहे, सासूवर त्याचा परिणाम झाला.